धडा 5वा शाळेतले दिवस। याचे लेखक आहेत वामन चोरघडे। माझ्या वर्गात मी आणि 4-2 माझ्यासारखे वगळून सर्वच मुलं पांढरपेशांची, साबण लावून आंघोळ केलेली, स्वच्छ कपडे घालून येणारी, चेहऱ्यावर तेज असलेली मुलं। त्यांचं माझं कसं पटावं? पटू नयेच, कारण रोज साबण वापरून गरम पाण्यानं आंघोळ करणं आणि बदलवायाला कपडे असणं ही माझ्या दृष्टीनं अशक्य गोष्ट होती। त्यांचं बोलणंही मला धड समजत नव्हतं। त्यांनी काही प्रश्न विचारले तर मला त्यावर प्रत्युत्तर देता येत नसे। आरंभीचे 4-6 दिवस मी मौन पाळलं। सुमारे 1 महिन्यानं मी कधीही विसरणार नाही असा प्रसंग बेतला। मी वर्गात पोचलो। पहिल्या तासाचे शिक्षक आले नव्हते। 4-6 मुलं माझ्याकडे आली। त्यांचा रुबाब, त्यांचा पोशाख, टापटीप, त्या तुलनेत माझी मलाच लाज वाटू लागली। मीही अंगभर कपडे घातले होते, पण ते खेड्यातल्या शिंप्यानं शिवलेले। त्या शिंप्याला ग्राहकाच्या अंगभर तुला कुस्ती खेळता येते? नाही। सूर्यनमस्कार घालता येतात? नाही। बैलगाडी हाकता येते? नाही। मोठ हाकता येते? नाही। माझ्या बरोबर पळण्याची शर्यत लावतोस? नाही। धत्ते रे की, तुला तर काहीच येत नाही, कशाला या शाळेत आलास? माझा तो अवतार बघून इतर मुलंही गप्प राहिली। मला नुसताच आनंद झाला नव्हता, तर या मिनिटात 2 मिनिटात जगायचं कसं हे मी शिकून घेतलं होतं। फुकट, काहीही दाम न मोजता। नंतर मी शाळेत चांगलाच रमून गेलो। माझ्यात मुरलेला न्यूनगंड नाहीसा झाला। अन्नपचन। विद्यार्थी मित्रांनो, शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक या अन्नातून मिळतात। खाल्लेलं अन्न जसंच्या तसं रक्तात मिसळू शकत नाही। त्यासाठी या अन्नाचं रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा घटकात, म्हणजेच विद्राव्य घटकात व्हावं लागतं। अन्नाचे रूपांतर तोंडात अन्न दातांनी चावलं जातं, त्यामुळं अन्नाचे अगदी बारीक बारीक तुकडे होतात। त्याच वेळी तुकड्यात लाळ मिसळते आणि त्याचा गोळा तयार होतो। लाळेत पाचक रस असतो। तोंडात तयार झालेल्या अन्नाचा गोळा जिभेनं ग्रासिकेत ढकलला जातो। ग्रासिकेतून अन्न पुढं जठरात ढकललं जातं। जठरात आलेलं अन्न घुसळलं जातं। त्यावेळी अन्नात पाचक रसही मिसळतात आणि खाल्लेल्या अन्नाचं खिरीसारखं पातळ मिश्रण तयार होतं। हे मिश्रण आतड्यात थोडंसं थोडंसं हळूहळू ढकललं जातं। यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात। तिथं ते अन्नाच्या मिश्रणात मिसळतात। त्याचप्रमाणे लहान आतड्यातील पाचकरस सुद्धा अन्न मिश्रणात मिसळतात। हे पाचकरस मिसळले की अन्नाचे विद्राव्य घटकात रूपांतर होऊ लागतं। नंतर हे विद्राव्य घटक लहान आतड्याच्या भिंतीमधील रक्तवाहिन्यातील रक्तात। विद्यार्थी मित्रांनो, पुढील सूचना लक्षात ठेवा। घाईघाईनं जेवू नका। सावकाश चावून चावून खा। जेवताना रागावलेले रुसलेले असू नका। पोटभर जेवा। आवश्यक तेवढं पाणी प्या। धडा 7वा कालमापन। या पाठामध्ये आपण सेकंदाची ओळख करून घेणार आहोत आणि त्यानुसार कालावधी कसा ठरवतात ते पाहणार आहोत। आता ही आकृती पहा। घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा असे 2 काटे दिसत आहेत।
या घड्याळात 4:05 झालेली आहेत. आता या घड्याळात पहा. इथं तास काटा आणि मिनिट काट्याबरोबरच आणखीन एक काटा आहे. त्याला सेकंद काटा असं म्हणतात. हे सगळे काटे घड्याळाच्या तबकडीवर एकाच दिशेनं वर्तुळाकार सतत फिरतात. घड्याळातील तबकडीचे एकूण 60 समान भाग केलेले असतात. यातला प्रत्येक भाग एक. जेव्हा सेकंद काटा 12 पासून 5 घरं म्हणजेच 5 भाग पुढे जातो, म्हणजेच 1 वर जातो, तेव्हा 5 सेकंद होतात. जेव्हा सेकंद काटा, आता कालावधींची बेरीज कशी करायची ते पाहूया. उदाहरणादाखल आपण 3 तास 15 मिनिटं आणि 40 सेकंद सोबत 2 तास 20 मिनिटं आणि 35 सेकंद या दोन्हीची बेरीज करूया. या उदाहरणामध्ये तास, मिनिटं आणि सेकंद यांची बेरीज केली आहे. इथं सेकंदाची बेरीज 75. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट हे आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच 75 सेकंद बरोबर 1 मिनिट आणि 15 सेकंद होतात. 35 मिनिटांच्या बेरजेमध्ये हे 1 मिनिट मिळवून 36 मिनिटं होतात. म्हणून उत्तर आहे 5 तास 36 मिनिटं आणि 15 सेकंद.